मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. श्रद्धा म्हणजे काय? सत दहा श्रद्धा. दहा म्हणजे दूर दृढ राहते, ते म्हणजे धारण करणे. जी सत्याला धारण करते तिला श्रद्धा म्हणत असतात. तसं श्राद्ध म्हणजे काय? आपल्या वडिलांनी आयुष्यभर ज्या चांगुलपणाच्या गोष्टी जपल्या, जे आदर्श आपल्या समोर डोळ्यासमोर ठेवले, त्याच आदर्शानं जगण्याचा संकल्प करणं श्राद्ध. काय करणं? त्याच आदर्शाला पुढे ठेवून चालणं. महाराजांनी मग सांगितलं, स्वामी महाराजांच्या काल सांगितलं की स्वामी महाराजांच्या सप्त्याला जिजा आणि त्यांचे दोघं भाऊ तिथे येत होते. कुठे येत होते? हे कीर्तनाला जाणं ही किती महत्त्वाचं असते जरा बघा. शेंडगे साहेबाला मला वाटतं महाराजाची आणि त्यांची संगती घडली नसते, आणि ते जर पवार महाराजाच्या कीर्तनाला आले नसते घासवाले धर्मशाळेत, बरोबर आहे, महाराजांच्यामुळेच योग आले त्यांचे. असं जर झालं नसतं तर ही वाट तुम्हाला सापडली नसती. आज ह्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन तुम्हाला दिसलं नसतं, त्यांच्या कल्पनेतला दुसरंच जग दिसलं असतं तुम्हाला. आणि म्हणून सांगायचं कारण आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, संत जाती हरी कीर्तना त्यांचे वाहीन मोचे वाहना. अशा प्रकारचं आपल्या वाडवडिलांनी जपलेले जे चांगुलपण आहे, मग ते सामाजिक चांगुलपण असो, आध्यात्मिक चांगुलपण असो, अलग लक्षात उद्योगातलं चांगुलपण असो, अनेक ज्या चांगुलपणानं आपण जीवन जगत असतो त्या चांगुलपणाची जोपासना करणं. अलीकडे पूजा आपण म्हणतो बरं का. पूजा कशाची असते? पूजा कुणाची नसते. जी गोष्ट समाजाच्या उत्कर्षाला कारणीभूत ठरते बद्दल आदर व्यक्त करणं म्हणजे पूजा. आता पूजेला रजाच आहे. पूजेला काय आहे? रजाच. बहुतेक आम्ही कोणाच्याही घरी स्नान झालं की देवघरात जातो आणि देवघराला बघतो की ह्या घरातले कोणते वयोगटातले माणसं पूजा करत असतील. देवघरात बघितले की लक्षात यायचं. कारण पूजा करायचं काम लहान पोराकडं असतं, नाही तर म्हाताऱ्या माणसाकडं असतं. लहान पोराला कळत नाही, म्हाताऱ्या माणसाला दिसत नाही. एक दोन देव सवाशेचे उलटे बसले की समजायचं म्हाताऱ्या माणसाची पूजा आहे, आणि देव ठेवताना हेवड तिपट ठेवले की समजायचं ही पोराची पूजा आहे. तरुण माणसांनी ठरवलं की पूजा नावाची गोष्ट आपल्या गरजेचीच उरलेली नाही, फक्त बिड्या फुकीत पान टपरीवर राहणं हेच तरुणाईचं कर्तव्य आहे. अशा भूमिकेत असणं ही भूमिका वेगळी आहे. अहो, पूजा कशाची होत असते? आज आपण पाण्याची पूजा करतोय, जिथे तलाव भरले त्याची पूजा करतोय. का पूजा करतोय? की ही जलसमृद्धी हीच आमच्या कृषीला बळ देणारी आहे आणि आमच्या प्रपंचाला, समाज व्यवस्थेला बळ देणार आहे. पूजा त्याचीच असते. वडाची पूजा केली जाते, पिंपळाची पूजा केली जाते, तुळशीची पूजा केली जाते. कशामुळे पूजा केली जाते? उस्मानाबादला एक मुलगा भेटला मला, डॉक्टर म्हणले, महाराज आम्ही आता ऑक्सिजन झोन निर्माण करणार आहोत, ऑक्सिजन झोन निर्माण करणार आहोत. मला वाटलं ऑक्सिजन झोन म्हणजे पृथ्वीमध्ये काहीतरी अंतर्गत बदल करतो का काय म्हणून. हे चंद्रावर जायचं ते यान फेल झालं आपलं मंगळवारचं. आता हिनं दुसरं काही यान काढलं कोणाला माहिती. मी त्याला म्हणलं ऑक्सिजन झोन म्हणजे काय? ते म्हणले ऑक्सिजन झोन म्हणजे एक गोष्ट आहे म्हणले महाराज, वडाची झाडं, पिंपळाची झाडं आणि तुळशी झाडं हे ऑक्सिजन आणि ओझन देतात. ते झाडं लावायचं काम आम्ही करणार आहेत म्हणले. मी म्हणलं सर, अरे हे तर आपल्या बापदाद्यांनी सांगितलेलं आहे. ही नवी पिढी एवढी चॅप्टर आहे महाराज. जुन्याच गोष्टीला नवं लेबल द्यायचं आणि आपलं मार्केट कार्यक्रम चालू ठेवायचा नाही. त्या लक्ष्मणराव जगताप साहेब बरं का, त्यांनी एक कार्यक्रम घेतला होता. खूप मोठा माणूस बोललेला, 10-15 हजार लोक. आणि त्यांनी सांगितलं, माणसाची ज्या वेळेला वाचा बंद होईल बरं का, त्यावेळेला त्याला बोलायला येईल असा मी व्यायाम सांगणार आहे. शांततेने ऐका, तुम्ही सुद्धा शांततेने ऐका बरं का. ज्या वेळेला माणसाची वाचा बंद होते त्यावेळेला त्याला मुलाबाळाने जर काही विचारलं तर त्याला बोलता येईल असा एक व्यायाम सांगणार आहे. आता हे प्रत्येकजण शांतपणे बसले आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं, त्यावेळेला आमचे गुरुबंधू रामेश्वर शास्त्री होते. ती म्हणले, हे तर माझ्या बापानं गुरु राखताना शिकवले आणि तू काय शहाणपणा शिकवायला. म्हणून मायबाबा ही गोष्ट लक्षात घ्या. हे कशासाठी असतं? अरे आपल्या वाडवडिलांनी आपल्या कुटुंबासाठी त्यांनी जे योगदान दिलं
त्यांच्या आदर्शाचा विचार आपल्या जीवनात घडावा, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी, म्हणून हे पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध असतंय. श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा आपल्या जीवनाची सफलता व्यक्त करतात. हे बघा, शाळेत सर्व लोक जात असतात, अलग लक्षात. शाळेमध्ये अनेक मुलं जातात, पण सगळीच मुलं यशस्वी होतात असं नाही. मगच मी व्हॉट्सअपवर बघितलं महाराज, 2 मुलं झाली, पतीचा मृत्यू झाला, तरी नगरपालिकेत झाडूचं काम मारणाऱ्या मुलीनं मनात ठरवलं आपल्याला IAS ऑफिसर व्हायचं आहे. ती IAS ऑफिसर झाली. शाळेत जाणारे अनेक असतात, पण सगळे कलेक्टर आणि कमिशनर होत नसतात. मग एखादा कलेक्टर झाला की दुसरा माणूस म्हणतो, साहेबांना आम्ही एका वर्गात. हो, म्हणजे काय, आम्ही क्लासमेट, रूममेट, सगळेच मेट. हां, आमचं आणि त्यांचं म्हणजे काय, आम्ही त्याला आरोतुरं बोलतो, चांगली गोष्ट आहे. मग तू काय करतो, मी गुरं राखतो. मग साहेब कलेक्टर झाले, तू गुरं का राखतो? शाळेत तर दोघं बरोबर जात होतात ना. त्याचं कारण, मी प्रत्येक लग्नात जुन्या काळात गुढी यायची, ती गुढीत आणायचं काम करीत होतो. आणि कोणचे बी पाहुणे आले की जुना सोडायचा, नवा चप्पल घालून जायचा. मागच्या कार्यक्रमाला माझा नवा चप्पल गेला म्हणून आता जुना मी घालून आलो, गेला तर गेला. कार्यक्रम करणारे लोक असतात, म्हणजे तुम्ही त्यांच्या वर्गात असून उपयोग काय आहे? तुम्ही यशस्वी कसं झालात याला महत्त्व आहे. जे यशस्वी झालेले असतात हां, त्यांच्या जीवनाची यशोगाथा होते. जगद्गुरू तुकाराम महाराज या ठिकाणी सांगतात की मनुष्य जन्मा अनेक जण येतात, पण आम्ही या मृत्यू लोकात जन्माला आलो, मात्र आज काय झालो, यशस्वी झालो. या अभंगाच्या पहिल्या चरणात जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे आजी फळं झाले साचे. आता आपले 20च मिनटं राहिले, त्याच्यामुळे प्रत्येक चरणावर फक्त 5-5च मिनिट बरं का. जन्म आलो त्याचे, मी तुम्ही म्हणताल तुम्ही का सांगितलं असं आत्ताच मधीच, तर तुम्हाला दिलासा वाटावं म्हणून मी खुलासा केला. विठ्ठला जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, जन्माला आलो बरं का. कारण कोणत्या जन्माला आलो? मृत्यू लोकात आणि मनुष्य जन्माला आलो. कारण
मनुष्य जन्माला येणं हे दुर्लभ गोष्ट आहे. 184 योनी फिरून फिरून माणूस मनुष्य जन्माला येतो. दुरोनी आलो मी का दुःख झाले दारुण, या वया येतवरी होते हेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, नाहीतर अवघड अशी परिस्थिती होती. चालता वाट पुढे भय वाटते चित्ती, बहुत जन गेले नाही आले मागुती, न देखे काय झाले कान तरी नाही गती, बैसलो संधिभागी तुझं धरून या चित्ती. अशा अवस्थेमध्ये जन्माला आलो, गोष्ट खरी आहे, परंतु एक भाग्याची गोष्ट. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. मला बाबाजी चैतन्याची भेट स्वप्न पडलं. भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली संत भेटी, भाग्य झाली भेटी. आवडी पोटी होती ते, आवडी पोटी होती ते, लाभिला गुणवला, जीवनाला दर्शने. आवडी पोटी होती ते, आवडी पोटी होती लाभिला जीवनाला दर्शने. भाग्य झाली संत भेटी, आवडी पोटी होती ते, आवडी पोटी होती ते, मनाची आवड होती ती संत भेट झाली. महाराज बऱ्याच वेळेला ही संत भेट झाली, संत दर्शन झालं, उद्धार झाला, अशा गोष्टी ऐकल्यानंतर लोकांना काय वाटते, हे काय बोलायला लागलेत वेड्यासारख्या, आणि काय कोणाला माहिती. त्याचं कारण जिज्ञासा नसेल तर ह्या गोष्टीचं मूल्य वाटत नाही. मी त्यातले एक उदाहरण सांगू का, आता माझ्या मनात सरळ येऊन गेले एक उदाहरण. ते म्हणजे जे निजामाची खुशामत करत होते, जे इंग्रजाची मोगलाची खुशामत करत बसले होते, त्यांना स्वातंत्र्याची काय किंमत होती महाराज. स्वातंत्र्यासाठी जे राजगुरू भगतसिंग, बाबू गेनू हे जे फासावर गेले ना, त्यांना स्वातंत्र्याची किंमत कळत होती. कुठंतरी इंग्रजाचं कडून एखादं खुर्ची मिळेल आणि मोगलाकडून निजामाकडून काही खुशामत मिळेल, या खुशामत करणाऱ्या लाळ घोट्याला काय कळणार आहे मला स्वातंत्र्याची किंमत. तसं क्या ज्यांना फक्त जगणंच प्राणी या कामी भरू, देहाची वरी आदरू, मनोनी पडेला विसरू आत्मबोधाचा, त्याला विलास मिष्टान्न सेवनिया, विलास मिष्टान्न सेवनिया, विलास मिष्टान्न सेवनिया. पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान, पोसावे हे आदमाचे बळ, पिंड पोसावे हे अधमाचे ज्ञान, विलास मिष्टान्न सेवनिया, बस पिंड पोषावे हे अधमाचे ज्ञान. फक्त आपल्याला भौतिक सुविधा कशी करी हवं संसारी, हेच करी हवं संसारी, हेच करी हवं संसारी, हेच करी हवं संसारी. यावे खावे बरे असावे सदैव, हेच करी हवं संसारी, हेच करी हवं संसारी, हेच करी हवं संसारी. ल्यावे खावे बरवे असावे सदैव हीच करी हाव संसारी. हा वर्ग वेगळा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, स्वप्नात मला गुरुनी बोध केला, लगा स्वप्नीही मानिला गुरुचा उपदेश, आत्ता मात्र माझं काय झालं, आजी फळ झाले साचे. जगद्गुरु तुकाराम महाराजाला 2 वेळा अनुग्रह झालेला आहे बरं का. एक बाबाजी चैतन्याने केलेला अनुग्रह, तिथे दिलेला रामकृष्णारी मंत्र,
आणि दुसरा अनुग्रह जगद्गुरु तुकोबरायला, पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिवेद. कारण जीवशिवाचं ऐक्य झाल्याशिवाय ब्रह्मबोधावर जात नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजाला माहीत होतं की मला बाबाजी चैतन्याने रामकृष्ण हरी मंत्र दिला, एवढ्यावरच आत्मबोधाला सीमित ठेवू नका. तर त्याच्या पुढे जीवशिवा शेजरचिली आनंदे औटावे पदी आरोहण, निजी निजरूपी निजविला ती तुका अनहत बालका हल्लरुगाशी. असा मला साक्षात्कार झाल्यामुळे जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. आज मला सफलता प्राप्त झाली. संसारातली सफलता कधी असते? संसारामध्ये मुलगा झाला, घ्या पिढी, सफलता आहे. ते संसारातलं फल आहे. आपल्याला संसार चालण्या एवढं आर्थिक सक्षमतेचं साधन मिळालं, बोरला पाणी लागलं, मुलाला नऊ झाला गे माय, हे संसारातलं फल आहे. अहो, राजा दशरथाला मुलगा नव्हता तर पुत्रहीन सेमी राज्यम सर्व दुःखाय कल्पते. पुत्रप्राप्ती हे संसारातलं फळ आहे, पण भगवत प्राप्ती हे परमार्थातलं फळ आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची करे घरिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. एक मोठी गोष्ट मिळाली, एक मोठं सुख मिळालं की बारकं सुख दुःख त्याच्यातून वजा होत असतं. जोपर्यंत मोठं सुख मिळत नाही तोपर्यंत बारकं दुःख आपल्याला टोचत असतं. वैकुंठवासी गुरुवेरे घुले बाबा काही पाठात सांगायचे. आदरणीय ब्रह्ममूर्ती मारुती बाबा कोरेकर पण पाठात काही गोष्ट सांगायची. त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की एका माणसाला घरातला पाया खांता खांता 5 सोन्याचे हांडे सापडले. त्यावेळेस काय असं सरकारचं बंधन नव्हतं, जे जे सापडले त्यालाच मिळत होते. पोलिसला काही कळवायचं काही विषय नव्हता, जुना काळ आहे तो. सापडले तेवढ्यात शेतातला नोकर आला, म्हणलं मालक आपल्या कुत्रीचं पिल्लू मेलो, आपल्या कुत्रीचं पिल्लू मेलो असं सांगायला लागला. मालकाने त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. आणि मग ती म्हणला, मालक मी सांगतोय तुम्हाला, अरे 5 सोन्याचे हांडे लागल्यामुळं कुत्रीच्या पिल्ल्याचं कुठं घेऊन बसला तू, असं त्याच्यातून ते वाजवतं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, भगवत प्राप्ती झाल्यामुळे आमचं काय झालं, भय निरसले खंती. या महाराज या 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 या. आदरणीय पूज्य संप्रदायातलं भीष्माचार्यासारखं व्यक्तिमत्व राजा महाराज सूर्यवंशी महाराज या ठिकाणी आलेले. या महाराज. विठ्ठल विठ्ठल शेंडगे साहेबाच्या कुठल्याच कार्यक्रमाला महाराज अगदी तब्येतीचा विचार न करता, कार्यक्रमाचा विचार न करता वेळेत येत असतात. आशीर्वाद द्यायला आलेले महाराज, त्यांना बी धन्यवाद. त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो, वंदन करतो. विठ्ठल 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 नाही, त्यांची ओळख आहे ना तुमची. हे मातृभक्त आहेत, आईला पाठशी घेऊन काशी यात्रा केलेली त्यांनी. या आपण एका मिनिटात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सफलता प्राप्त झाली कारण माझ्या मनात बरेच दिवस इच्छा होती एक गोष्ट व्हावी. इच्छा केली ते पावलो. तुकाराम महाराजांच्या मनात काय इच्छा होती? प्रत्येकाच्या मनातल्या इच्छा असतात. साधा आपण लग्नाला जरी गेलो तरी प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या असतात. कन्यावर येते रूपम, मुलगी म्हणते ज्याच्यावर लग्न व्हायचे तो कसला आहे. पहिलं काय हे एकमेकांनी पाहायचं, बायोडाटा पाठवायचा आणि त्याच्या नाही. जुन्या माणसाने ठरवायचे, दिली केली, संपला विषय. कोणाला काय स्वातंत्र्य नव्हतं. पण ती मुलगी विचार करते की ज्याच्याशी लग्न लागणार आहे त्याचं रूप कसं आहे, आणि त्याच्यामुळे पहिला मध्ये आंतरपाठ होता बरं का. हां, आता आडपाडदा कशाचाच राहिलेला नाही, जाऊ द्या.
कन्यावरे ते रूपम, ते विचार करते की ह्या मुलाचं रूप कसं आहे. आईची इच्छा करीत असते, माता वित्तम, आई इच्छा करत असते की ह्याला उत्पन्न काय आहे, माझी मुलगी तिथं राहायची, ती जगल कशावर. माता वित्तम पिता श्रुतम, मुलीचा वडील विचार करत असतो की ज्या जावयाला मुलगी द्यायची त्याच्याकडे उत्पन्न जरी असलं तरी त्याचं वागणं कसं आहे, श्रुतम, लोकात त्याच्याविषयी कशी चर्चा आहे, सकारात्मक आहे का नकारात्मक आहे, अशा पद्धती. आणि लग्नाला कुलमिच्छंती बांधवा, मेहुणा विचार काय करतो, आपण गेल्यानंतर आपल्या मनासारखी पार्टी देणारा भाऊजी आहे का कसा, नाही तर ती हब पण माळकरी भेटल्यावर काय बहिणीकडे जाण्यात मजा नाही. हां, जी जशा विचारायचे असते ते तसे पाहतात. आणि वरडाला लग्न लावायला गेलेल्या माणसाकडे काय असतं, निष्ठान्नेषु इतरे जना. आता तरी डायनिंग टेबल आहेत, पहिले तर अक्षदा असा मंडप रस्त्यावर दिलेला, अक्षदा शेवटची मंगळाष्टिका झाल्या चटाया सारून बुटा साईड तिथंच बसायची माणसं. का, मिष्टान्नेषु इतरे जना, प्रत्येकाची इच्छा आहे. जगद्गुरु तुकोबारायची काही इच्छा काय असेल, काय मी उद्धार पावीन, काय कृपा कली नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. ज्ञानोबराय लिहितात, काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिसमानी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पुसावेची हेची वाटे, जे जे भेटे ते अशी, देव कृपा करील मज काय लाज राखील. माऊली ज्ञानोबराय त्या म्हणतात, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया तेजीन प्राण आपुलागे माये, असेन धनीवरी आपुले माहेरी, मग तो श्रीहरी गीती गायने गे माये. तुकोबाराय म्हणतात, ही माझी इच्छा होती, पण भगवत साक्षात्कार झाल्यामुळे मला ती इच्छा पूर्ण झाली, म्हणून कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. आणि त्याच्यामुळं काय झालं की भय निरसली खंती. खंत कोणती होती आणि भय कोणती होती, भय काळाचं होतं आणि खंत आजपर्यंत आपल्याला देवाची प्राप्ती झाली नाही, ही खंत होती. अमभया चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, हालाई हलोक परलोक, आले सकळी वैकुंठ, आले सकळी वैकुंठ, आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इहे लोकी परलोक, आले सकळी वैकुंठ. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला कशाची भीती नाही, आत्ता भीती राहिली नाही. का, तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे, कीर्ती मागे येण्याची शरीरे, शरीरा येणे शरी, किंबहुना येरजारे चिरापुढे. महाराज मोहिते पाटलाला एवढं पाठांतर आहे ना, प्रत्येक प्रमाण त्यांच्याकडे असतं, प्रत्येक गोष्टीला प्रमाण. देवाची देणगी महाराज कोणाला वक्तृत्व देतो, कोणाला पाठांतर देतो, कोणाला भजनाच्या सेवेची आवड देतो, कोणाला सामाजिक सेवेची आवड देतो, कोणाला कोणती आवड देतो. आणि ही ईश्वराची देणगी बरं का. आपल्याकडे ठरलेलं असतं, मेडिकलला किती जागा पाहिजे, इंजिनिअरिंगला किती पाहिजे, त्यांचं गणित ठरलेलं असतं. त्याचं जर बॅलेन्स चुकलं तर काय होतं, पहिलं DEDच्या जागा ठराविक असायच्या, हे लोक गेले आणि भोपाळला जाऊन परवानगी आणली. जुन्या काळात DEDला प्रवेश मिळाला की समजायची त्या मुलाला नोकरी कायम आहे. आता त्या भोपाळच्या परवानगी आणून इतकं DEDचं गुळवणी करून टाकलं, बस DED झाल्याला काही नाही, फक्त इंग्रजी शाळेवरची लोक बोलवितात. किती पगार, 1,500 रुपये महिना तुला देतो पहिलं बरं का. तिने सांगितलं 50 रुपये तर मला इस्त्रीच लागते, फक्त इस्त्री करून नीट करायला तरी बाद झालं. एवढंच काय, इतका त्याचा दर्जा खाली उतरला गेला. आपण याच्यासाठी एक विचार करत आहोत की जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला खंत नाही राहिले आणि आम्हाला भय नाही राहिले. भय कशाचं नाही राहिलं, आता प्रमाण म्हणत नाही, आपल्या वेळेत उरकलं पाहिजे की नाही, आहे की नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, आता काळ आमच्यावर बळ करू शकत नाही, काळाची सत्ता उरली नाही, काळच गुलाम सलाम करी तुक्या घरी राबतो. महाराज मी हा विषय थोडासा 1-1.5 मिनिटाचा पुढे घेऊ. त्याचं कारण काय, लोकाला वाटतं ही गोष्ट म्हणतात काळावर सत्ता नाही,
आम्हाला मरण नाही, जन्म मरण नाही. आणि केवढा बी मोठा माणूस असला तरी तो मेलेलाच दिसतो. मग म्हणतात महाराजाची अग्नी समाधी झाली का कसली समाधी झाली. शेवटी हा देह तर द्यावाच लागतो ना. येत नाही उरवाले अवतार, येरते पामर जीव किती, अवतारी पुरुषाला देह सोडून जावा लागला. मग हे असं अभंगाचं प्रमाण देऊन म्हणतात आम्हाला मरण नाही, आम्हाला मरण नाही. हे कसं काय बोलतात, त्याचा मतीत अर्थ लक्षात घ्या. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण वाच्यार्थाकडे जातो. हा माणूस पोलादी पुरुष आहे. पोलादी पुरुष म्हणजे काय, त्याच्या पिंढऱ्यात पोलाद आहे का, मनकाटात पोलाद आहे का. पोलादी पुरुष या वाक्याचा अर्थ खंबीर वृत्तीचा माणूस. सरदार वल्लभभाई पटेल कसले पुरुष होते, लोह पुरुष, पोलादी पुरुष है की नाही. म्हणजे काय होते ते का लोखंडाचे होते का. म्हणजे आपल्या निर्णयातून कधी तुसभर मागं न सरणारा हा उपमा अलंकार आहे, लक्षात ठेवा है की नाही. ज्या वेळेला उपमेय पदार्थ कळत नाही त्यावेळेला उपमा दिल्यानंतर उपमेय पदार्थाचं ज्ञान होत असतं. आणि म्हणून ह्याला असं म्हणायचं. तसं लोक म्हणतात नाही नाही, हे लोक असं म्हणतात. असं कसं, माणूस तर मरतोच ना, प्रत्येक माणूस मरतोच ना. एक लक्षात ठेवा बरं का. हां, जन्म मरणाचा धाक नाही याचा अर्थ लक्षात ठेवा. की आता शेंडगे साहेब पेन्शनला आलेत, बरोबर आहे. आता कशाचा धाक आहे, जे पेन्शन जवळ आली त्यांना कशाचा धाक असतोय. आत्तापर्यंत नोकरी चांगली झाली, उगाच शेवटच्या टप्प्यात कुठं काही घोटाळा होऊ नये. 2 फौजदारच्या घरी गेलो तर महाराज म्हणले 2च दिवस नोकरी पेन्शन व्हायची राहिली असते. उगाच बुद्धीला आला, इतके दिवस जमले, आता जमलंच म्हणून घेतलं म्हणले, पकडलं म्हणले. 4 वर्ष कोर्टात गेले, निरोप समारंभ नाही, काही नाही, सगळं करीन. कारण शेवटचा दिवस गोड व्हावा ह्याला खूप महत्त्व असतं. त्या पद्धतीने की आता मोठमोठे गृहमंत्री असतात महाराज. आता ते ताजं प्रकरण आहे, जुने बी गृहमंत्री अनेक जण पाहिले. हां, जे गृहमंत्री म्हणून काम करत होते त्यांनाच अटक केलं का नाही, ह्याला म्हणायचं मृत्यू. ह्याला काय म्हणायचं, मृत्यू. आणि मृत्यू नसणं म्हणजे काय, सही सलामत पोचणे. तसं या मनुष्य देहाला आल्यानंतर संचित कर्म, क्रियमान कर्म, प्रारब्ध कर्म या सगळ्या कर्मातून मुक्त होऊन हा देह या पंचमहाभूताला समर्पित करणं. आणि आता मात्र तुका म्हणे उरलो उपकारा पुरता ही स्थिती प्राप्त होणं म्हणजेच काळाला जिंकणं. आला का, म्हणजेच कशाला जिंकणं आहे, काळाला जिंकणं आहे. आता कित्येक लोक बघता तुम्ही, ज्यांनी त्याला सलाम केलं त्यांनीच त्याला गुलाम केलं. मध्ये म्हणजे देवळात नाही बरं का, मध्ये. आता एवढं तरी ध्यानात आलं ना, कित्येक लोक खूप मोठ्या मोठ्या नोकऱ्यावर असतात पण सस्पेंड केल्यानंतर सगळ्या कारवायात त्या केसेसमध्येच बिचारा संपतो. तसंच हे आपल्या जन्माला, मनुष्य जन्माला आल्यानंतर प्रारब्ध, मी डबल पुनरावृत्तीचा दोषपद करून सांगतोय. क्रियमान कर्म, प्रारब्ध कर्म, संचित कर्म ह्या सगळ्या कर्माची होळी होणं. संचित क्रियमान प्रारब्ध भक्ता नाही जाण, याचंच नाव काळावर सत्ता करणं, पुन्हा जन्माचा संबंध न येणं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात असं सगळं झाल्यामुळे जी इच्छा होती भगवत प्राप्तीची ती झाली, म्हणून जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. जो धाक होता काळाचा तो का म्हणे काळ आता करू न शके बळ, अलग लक्षात. आणि जी खंत होती भगवत प्राप्ती झाली नाही ते पण मला कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो तुम्ही. आणि हे कोणामुळं घडलं, तुम्ही सांभाळिले संती, 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 तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही सांभाळिले संती, भय
पंढरनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती या मुरोड गावावर आणि या शेंडगे परिवाराला आजच्या या शेवटच्या एका मुद्द्याने आपण सर्वांनी मिळून श्रद्धांजली व्हायची की हे घडलं तुमच्या हातात याचं श्रेय कोणाला देणार तुम्ही. एखादा मुलगा 12वीला महाराष्ट्रात पहिला येतो आणि त्याला पत्रकार विचारतात तुझ्या यशाचं श्रेय कोणाला आहे. बरं का फपळासाहेब, पत्रकार काय विचारतात तुझ्या यशाचे श्रेय कोणाला, त्याला तो सांगत असतो माझ्या शाळेला श्रेय आहे, माझ्या गुरुजींना श्रेय आहे, माझ्या आईवडिलाला श्रेय आहे. आणि एवढंच नाही, मी गरीब असल्यामुळे ज्यांनी माझ्या शिक्षणाला आर्थिक मदत केली हे कोणाचं श्रेय, त्यांचं श्रेय. प्रत्येक गोष्टीमध्ये अलग लक्षात. संत म्हणजे केवळ भजन पूजन करणारा एवढाच अर्थ मर्यादित करू नका. संत धार्मिक शब्दाबद्दल काही लोकांना असं वाटतं की धार्मिक म्हणजे इतकं तोंड वाकडवती. त्यांना असं वाटतं धार्मिक माणसं म्हणजे प्रतिगामी, भोळसर, येडपट, ह्यांच्या जगाला कसली गरज नसणारी विनाकारण माणसं, ही जी द्वात्र्याची झाडं, ही पूर्वग्रह दूषित आहे. संतत्वात 2 गोष्टी लक्षात घ्या, एक भौतिक संतत्व आणि एक आध्यात्मिक संतत्व. ज्यांच्यामुळे आपला प्रपंच भला होतो ते भौतिक संतत्व आहे. ज्यांनी शिक्षणाची दारं खुली केली, ज्यांनी उद्योगाचे प्रोजेक्ट काढले, ज्यांनी वेगवेगळ्या सुधारणा केल्या, त्याच्यामुळे तुमच्या आमच्या आता हा खेड्यात दिसते का महाराज कुठं रस्त्यावर दुर्गंधी, आता नाल्या झाल्या, रोड झाले, तळागाळापर्यंत शाळा आल्या, काय काय सुधारणा झाली. अलग लक्षात. पहिल्या काळात जर लेकीला भेटायचं असलं तर वडवणीच्या बाजारात जावं लागायचं. आता काही नाही, नातवंड पाहायला सकाळी उठून झाडता झाडता आई मोबाईल लावती लेकीला, दीदी कशी ग, दीदी पाळण्यात झोपत असती. आणि ती कोणतं ह्याच्यावर म्हणते नाही, व्हॉट्सअप नाही, दिसतंय तिकडलं व्हिडिओ कॉलवर. बस आज ही तर मोरवडला झाडीत असती आणि नात तिकडं पुण्याच्या घरात पाळण्यात झोपलेली असते, आजीला इथून नात दिसते. हे सुधारणा नाही तर काय. केवढे मोठे कष्ट झाले माणसाचे. सगळ्या कष्टातून माणसाला पुढे नेण्याचं काम ह्या विज्ञानयुगानं तंत्रयुगानं केलेलं आहे. ह्याला भौतिक संतत्व म्हणायचं. आणि ज्यांनी समाजाचं विकृत मन सत्प्रवृत्त करून आत्मसाक्षात्कारापर्यंत नेऊन ज्ञानोत्तर भक्तीमध्ये हे जग ढवळून टाकलं ते आध्यात्मिक संतत्व आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या संतांनी आम्हाला सांभाळलं. तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. म्हणून हे मुरवड गाव असेल की शेंडगे परिवार असेल. आता शेंडगे परिवाराचा उल्लेख काल अमृत महाराज जोशींनी मानकोजी महाराजाच्या काळापासून या घराण्याचा कुठंतरी संबंध असल्याचा उल्लेख केलेला आहे. असं कुठंतरी एकमेकाचा आध्यात्मिक धागा असतो. आणि या निमित्ताने या झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करू. शेंडगे साहेब आणि त्यांच्या परिवाराने पहिल्यापासून आपल्या सांप्रदायिक सेवेच्या माध्यमातून सामाजिक सेवेच्या माध्यमातून काम करायचं ठरवलं. आणि वास्तविक पाहता ईश्वराचीच इच्छा असेल की कीर्तनाच्या रूपाने जिजाला पुष्पवृष्टी सगळ्यांच्याकडून व्हावी म्हणून थोडी उघाड दिली आपल्याला. अलग लक्षात काय दिली? उघाड दिली. देव माणसं म्हणतात ना, अहो देव अक्षता घेऊन उठल्याशिवाय पुरीचं लग्न होतच नसतं. तसं देवाच्या मनात आल्याशिवाय एखादी गोष्ट होतच नसती. ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, विचारसागरामध्ये 9 कारणं दिलेत कुठली गोष्ट घडायची असेल तर या सगळ्या गोष्टीच्या भूमिका लक्षात घेता आपण ही झालेली सेवा समर्पण करत असताना शेंडगे साहेब आमच्यासोबत अगदी 15-20 वर्षापासून अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या रूपाने संतपीठाच्या रूपाने एकत्र येऊन आम्हाला काम करायची संधी मिळाली. तशा प्रकारचा त्यांनी न्याय दिला. विविध क्षेत्रामध्ये असलेल्या त्यांच्या संबंधापासून त्यांनी समाजाला जमा करून आपल्या या कार्यामध्ये येण्याची विनंती केली. सर्वजण आलात. जिजांच्या जीवनामध्ये त्यांनी जी परमार्थिक सेवा केली त्याची पावती. आणि म्हणून आज 2 दिवस कथा कीर्तनाच्या रूपाने, व्याख्यानाच्या रूपाने, भजनाच्या रूपाने हे सेवा सुमन पूर्ण झालेली आहेत. आता ज्ञानेश्वर माऊली भजन घ्यायचं एवढी एक विनंती करतो शेंडगे साहेब.
तुमचे जेवढे भाऊ मंडळी आहेत हे सगळे इथं समोर या, थोडं जिजाच्या फोटो जवळ या. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.